महाशिवरात्री महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. तर हा उत्सव अज्ञान आणि अंधकार हा दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी दिलेला उत्सव आहे. तर आपण या दिवशी पाहतो की उपवास, जागरण, वेगवेगळ्या प्रकारची आराधना करून आपण शिवाला आळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या महाशिवरात्री शिव म्हणजे पूर्ण देवांचे देव असणारे महादेव आणि पार्वती म्हणजे अखिल ब्रह्मांडाची शक्ती. तर ही महाशिवरात्री आपण पाहतो की ह्या दिवशी शिवपार्वतीच्या विवाह सुद्धा झालेला आहे, अशी पण एक आपल्या शास्त्राची मान्यता आहे. म्हणून आपण तो पण उत्सव साजरा करत असतो. तर आपण ह्या उत्सवानिमित्तच आज आद्य शंकराचार्यांनी रचलेलं असं सुंदर असं एक स्तोत्र पठण करणार आहोत, त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत. तर मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. तर आपण आपली संस्कृती आणि आपल्या स्तोत्रांचा ठेवा याच्यामध्ये आजपर्यंत जे स्तोत्र पाहिली आहेत ते आपण पाहिलेली आहेत. तर यापुढचं स्तोत्र आपण आज उमामहेश्वर स्तोत्र पाहणार आहोत. तर उमामहेश्वर स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर खरं तर पाहिलं तर आद्य शंकराचार्यांचे आपल्यावर खूप मोठे ऋण आहेत, ते कुणीही आणि कधीही फेडू शकणार नाहीत. पण किमान आपण जर ते स्तोत्र पठन केले, वाचले किंवा त्याचा अर्थ समजून घेतला तर आपण त्यांचे नक्कीच कृतज्ञ असू. त्यामुळेच आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की हे संस्कृत स्तोत्र जे आहेत ते आपल्याला म्हणता यावेत, पठन करता यावेत आणि ते आपण आपल्याला ते समजून घेण्यात यावेत. तर आपल्याला जर आपण मातृभाषेतून समजून घेतले तर आपल्याला नक्कीच संस्कृत श्लोक लक्षात येणार आहेत. त्यामुळेच आपल्याला अगोदर त्याचा जर अर्थ जाणून घेतला तर त्यामधली आपली रुची अधिक वाढणार आहे. जर आपण संस्कृत म्हणू, जर आपल्याला चांगलं म्हणता येत नाही तर आपण म्हणण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याचा अर्थही जर आपल्याला समजत नाही तर मग आपण त्याचा काहीच प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण त्याचा अर्थ जाणून घेऊ तर आपल्याला ते संस्कृत स्तोत्र म्हणण्याला आणखीन आवड निर्माण होईल आणि ते आपल्याला नक्कीच म्हणायला आवडेल आणि त्याचा अर्थही जेव्हा आपल्याला कळेल तर त्याच्यातला आनंदही आणखीन वाढेल. तर हे उमामहेश्वर स्तोत्र जे आहे तर आद्य शंकराचार्यांनी अगदी शृंगारिकरित्या मांडलेलं आहे. जे शिव आणि पार्वतीचं वैवाहिक जीवन होतं, दाम्पत्य जीवन होतं, ते अगदी आनंददायी सुखकर असं होतं आणि ते तसं जीवन आपल्या मानवाचं पण प्रत्येकाचं दाम्पत्याचं असावं असं हे प्रत्येक दाम्पत्याची इच्छा असते. आणि जर आपण हे उमामहेश्वर स्तोत्र खरोखरच आपल्या जीवनामध्ये म्हणण्याचा प्रयत्न केला तर आणि आपल्याला समजून घेण्याचा आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच आपलंही दाम्पत्य जीवन सुखाचं होणार आहे, आनंदाचं होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये हे विचार जर आपण आणू तर आपलं जीवनही अगदी आनंददायी होणार आहे. तर आपण हे स्तोत्र आज पठन करणार आहोत. तर आपण सोप्या भाषेत ते सुरू करूया. नमः शिवाभ्याम नवयौवनाभ्याम परस्पराश्लिष्टवपूर्धराभ्याम नगेंद्र कन्या वृषकेशनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. तर जे नित्य नवीन आहेत, नेहमीच तरुण आहेत, जे एकमेकांशी संलग्न असलेले ज्यांची रूप आहेत, आपण पाहतो की अर्धनारी नटेश्वर जसे ते एकमेकांना जोडलेले आहेत. आणि जी नगेंद्र कन्या आहे पार्वती आणि ज्यांच्या ध्वजावर वृषभ आहे, बैल आहे, असे वृषभ ध्वज असणारे शंकर. तर यांना शिवपार्वतींना माझा वारंवार नमस्कार असो. नमः शिवाभ्याम सरसोत्सवाभ्याम नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्याम नारायणेनार्चितपादुकाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. तर हे शंकर आणि पार्वती नित्य आनंदाचा घण आहेत, म्हणजेच ज्यांची भक्ती केल्याने आपल्याला सदोदित आनंद आणि समाधान मिळणार आहे. जे अनन्य प्रेमाने भक्ती करतात, त्यांना नमस्कार करतात, तर भगवान शंकर त्यांना अभिष्ट असं वरदान देणारे आहेत. नारायणे नार्चित पादुकाभ्याम म्हणजेच ज्यांच्या चरण कमलांची पूजा नारायण म्हणजेच विष्णू करतात, असे देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांना माझा नमस्कार असो. नमः शिवाभ्याम वृषवाहनाभ्याम
विरींची विष्णवींद्र सुपूजिताभ्याम विभूती पाटीर विलेपनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम। नंदी ज्यांचे वाहन आहे, म्हणजे ज्याला आपण साधारण समजतो, पण तो नंदी सामान्य असेल का की ज्यावर भगवंत स्वतः विराजमान झालेले आहेत, आरूढ झालेले आहेत। तर असे ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र अशा देवांनी सुद्धा ज्यांची मनोभावे पूजा केली आहे, ज्यांनी सर्वांगाला भस्म लावलेले आहे असे शंकर, आणि जिने सर्वांगाला चंदनाची उटी लावलेली आहे अशी पार्वती माता, ह्या दोघांना माझा वारंवार नमस्कार असो। पुढचा श्लोक आपण पाहूया। नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां जगत्पतिभ्यां जय विग्रहाभ्यां जंबारी मुखैरभिवंदिताभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां। तर जे शिव भगवान संपूर्ण जगाचे ईश्वर आहेत, पती आहेत, ज्यांचे स्वरूप आपल्याला नेहमीच विजयी असंच दिसतं, तर ज्यांना जंबारी म्हणजेच इंद्र ज्यांचा प्रमुख आहे, ज्या देवांचा प्रमुख आहे, असे सर्व देव ज्यांच्या चरणी वंदन करतात, अशा शिव पार्वतींना माझा नमस्कार आहे। नमः शिवाभ्यां परमौषधाभ्यां पंचाक्षरी पंजररंजिताभ्यां प्रपंच सृष्टी स्थिती संवृताभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां। तर मंगल रूप असे जे भगवान शंकर आहेत, तर जीवाला म्हणजे आपल्याला सगळ्या जीवसृष्टीला भवरोगातून मुक्त करणारे आहेत, ज्यांना पंचाक्षर मंत्र अतिशय प्रिय आहे, ओम नमः शिवाय। तर जे सर्व विश्व प्रपंचाची उत्पत्ती, स्थिती, लय करणाऱ्या भगवान जे शंकर आहेत, त्यांना आणि माता पार्वतीला माझा वारंवार नमस्कार असो। नमः शिवाभ्याम अतिसुंदराभ्याम अत्यंतम आसक्तरुदंबुजाभ्याम अशेष लोकैकहितंकराभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम। तर आपण बघतो की अत्यंत असे सुंदर शिव पार्वती, त्यांचा जोडाही तेवढा सुंदर, ते दिसायलाही तेवढेच सुंदर, तर त्यांचं हृदय कमल सुद्धा अत्यंत प्रेमासक्त आहे, सर्व लोकांचे ते हितकर्ते असे आहेत, आणि भक्तांवर ते सदोदित प्रेम करतात असे, आणि भक्तांना जे भक्त त्यांची मनापासून भक्ती करतात त्यांना ते नेहमी भगवान शिव हे प्रसन्न होतात, आणि अशा भगवान शिव आणि माता पार्वतीला माझा सदोदित नमस्कार असो। जसे भगवान कृपाळू आहेत, दयाळू आहेत आणि शांत आहेत, पण ते तेवढेच क्रुद्धही आहेत। ते कशा प्रकारे ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया। नमः शिवाभ्याम कलिनाशनाभ्याम कंकाल कल्याण वपूर्धराभ्याम कैलाश शैल स्थित देवताभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम। तर कली, कल्मश असे जे मोठे मोठे राक्षसे की ज्यांनी लोकांना त्राहिमाम करून सोडलं होतं, आदी राक्षसांचा त्यांनी नाश केलेला आहे, आणि जे ईश कार्यार्थ झिजले आहेत, ज्यांनी ईश्वरासाठी काम केलेलं आहे, अशांच्या अस्थी त्यांनी गळ्यात धारण केलेल्या आहेत। आपण नेहमी पाहतो की त्यांच्या गळ्यामध्ये नरमुंडमाला असतात, तर त्या अस्थी जे ईश्वर कार्य ज्यांनी केले आहे त्यांच्या अस्थी ते स्वतःच्या शरीरावर धारण करतात, आणि त्याच म्हणजे जसं असं रुद्ध रूप दिसतं शंकराचं, तेवढंच कोमल ह्या आपल्या माता पार्वतीचं दिसतं की तिनं तर मंगल अशा अलंकारांनी पार्वती मातेने आपला देह भूषविला आहे। तर असे शुभ्र कैलास पर्वतावरील मूर्तिमंत देवता असलेल्या दोघांना माझा वारंवार नमस्कार असो। तर पुढचा श्लोक। नमः शुभाभ्याम शुभापहाभ्याम अशेष लोकैक विशेषिताभ्याम अकुंठिताभ्याम स्मृती संवृताभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम। तर नेहमी भक्तांचे शुभ करणारे, अशुभांचा नाश करणारे, जे सर्व लोकांमध्ये विशेष स्वरूप आहेत, तसेच त्रैलोक्यात त्यांच्या गतीला कुठेच सीमा नाही, कुठेच अंत नाही, अकुंठित अशी शक्ती या भगवान शिवाची आहे आणि माता पार्वतीची आहे। ते सर्व जगाची स्मृती साठवून ठेवतात।
ज्यांच्या स्मरणाने आपण बघतो की आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला जर शांत झोप, जेव्हा भगवंत आपल्या मायेनं डोक्यावरून हात फिरवत नाही तोपर्यंत आपल्याला शांत झोप लागत नाही. जोपर्यंत आपल्या डोक्यातील विचार भगवंत काढून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला शांत झोप लागत नाही. म्हणूनच आपल्याला महापुरुषांनी भगवंताचं नामस्मरण करूनच झोपी जाण्याचं सांगितलेलं आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. तर यासाठी आपल्याला श्लोक सुद्धा आहे भगवान शिवाचा की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. हा श्लोक म्हणून जर आपण खरंच झोपी गेलो तर आपल्याला अर्थातच चांगली झोप लागणार आहे. आणि आपण जे झोपतो जेव्हा भगवंत आपल्या डोक्यातील टेन्शनचं काही ना काही जे असतं आपल्या डोक्यामध्ये ते काढून घेतात तेव्हाच आपल्याला शांत झोप लागते. आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला सगळं काही आठवायला लागतं. तर ही स्मृती जी आहे तर ही स्मृती भगवंतानी आपल्याला परत दिलेली असते. रात्री काढून घेतात आणि सकाळी देतात. हे खूप काही विशेष आहे. म्हणजे आपल्याला भगवंत स्मृतिदान देतात. म्हणूनच ही स्मृती जी भगवंताकडे साठलेली आहे त्यामुळेच आपण आपला दिवस परत चांगल्या प्रकारे आपण घालू शकतो. तर अशा शिव आणि पार्वतीला माझा नमस्कार आहे. पुढचा श्लोक बघूया. नमः शिवाभ्यां जटिलंधराभ्यां जरामृतिभ्यां च विवर्जिताभ्यां जनार्दनाब्जोद्भवपूजिताभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां. आपण पाहतो की भगवान शिव हे जटा धारण केलेले आहेत. तर ते जटा धारण करणारे शंकर, तसेच जटिल म्हणजे सिंह असा पण इथे उल्लेख केलेला आहे की जिचे वाहन सिंह आहे अशी पार्वती माता. तर तसेच जनार्दनाब्जोत भवपूजिताभ्यां म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्मा ज्यांची पूजा करतात असे भगवान शंकर आणि माता पार्वती यांना माझा वारंवार नमस्कार असो. तर पुढचा श्लोक घेऊया आपण. नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां बिल्वच्छदा मल्लिकदां हृदभ्यां शोभावती शांतवतीश्वराभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां. नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां म्हणजे ज्यांचे विषम नेत्र म्हणजेच त्रिनेत्र, ज्यांना आपल्याला माहिती आहे की नेत्र 3 आहेत. तर असे 3 नेत्र असलेले भगवान शंकर ज्यांना बिल्वपत्र ही अतिशय प्रिय आहे आणि मोगऱ्याच्या फुलांची वेणी जिला प्रिय आहे अशी पार्वती माता. शोभावती शांतवती स्वराभ्यां म्हणजे शोभावती हे कांची नगरीला उद्देशून म्हटलेलं आहे आणि शांतवती हे काशी नगरीला उद्देशून म्हटलेलं आहे की जिथे भगवान, आपण बघतो की काशी नगरी ही अतिशय प्रसिद्ध नगरी आहे की जिथे भगवान शिव आणि पार्वती दोघेही वास्तव्याला येऊन राहिलेले आहेत. भगवान शिव आणि पार्वतीच नाही तर अनेक म्हणजे पूर्णच देवदेवता तिथे काशी नगरीत येऊन राहिले होते. कारण देवदास नावाचा जो भक्त होता त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन एक एक करत सगळे देव काशी नगरीमध्ये आलेले होते असा आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे. तर अशी काशी नगरी की ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाली आहे शंकर आणि पार्वतीमुळे, तर ती पवित्र झालेली आहे. अशा भगवान शिव आणि पार्वती मातेला माझा सदोदित नमस्कार असो. तर आपण पुढचा श्लोक पाहूया. नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां जगत्रयी रक्षणबद्धहृदभ्यां समस्त देवासुरपूजिताभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां. जगत्रयी रक्षण बद्ध हृदभ्यां म्हणजे त्रैलोक्याच्या रक्षणासाठी सतत भगवान शिव हे कटिबद्ध असतात. जे विश्व कल्याण करते आहेत, जे पूर्ण सृष्टीचं रक्षण करतात, ज्यांची पूजा देव आणि असुर ह्या सर्वांनीच केलेली आहे अशा, आणि जे जे त्यांची भक्ती करतात, मनापासून उपासना करतात, अशा सर्वांना भगवान शिव हे प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना वरदान दिलेले आहे. अशा भगवान शिव आणि पार्वतीला माझा वारंवार नमस्कार असो. तर आपण शेवटचा श्लोक बघूया. स्तोत्रं त्रिसंध्यं शिवपार्वतीभ्यां भक्त्या पठे द्वादश कन्नरो यः स सर्व सौभाग्य फलानि भुङ्क्ते
शतायुरन्ते शिवलोकमेति, शतायुरन्ते शिवलोकमेति. तर आपण हे 12 श्लोकी उमामहेश्वर स्तोत्र सोप्या पद्धतीत पाहण्याचा प्रयत्न केला. 12 श्लोक आहेत त्या एकंदरीत या स्तोत्रामध्ये आणि याच्यामध्ये पूर्ण शिवाची आणि पार्वतीची स्तुती आहे आणि ही स्तुती आपण थोडक्यात मराठीत पाहण्याचा प्रयत्न केला. ह्या मराठीत पाहण्यामुळे आपल्याला काय होणार आहे की संस्कृतमध्ये जेव्हा आपण म्हणू तेव्हा ते आपल्याला समजणार आहे. त्याच्यामुळे खरा उद्देश हा आहे की जेव्हा आपण संस्कृत वाचू तेव्हा हे आपल्याला लक्षात येणार आहे अर्थ. त्यामुळे आपण हे मराठीत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हे जे 12 श्लोकी जे स्तोत्र आहे त्याचं आपण आज पारायण केलं आहे. जर हे आपण समजपूर्वक नियमितपणे म्हणत असू तर त्याचा आपल्याला काय होणार आहे, नक्कीच अर्थ कळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधली रुची वाढणार आहे, त्याच्यामधला आनंद वाढणार आहे, आपली भक्ती वाढणार आहे. म्हणून आपल्याला हे स्तोत्र नियमित जर आपण म्हणत राहू तर आपलं दाम्पत्य जीवन सतत सुखी राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त संस्कृत म्हणण्याचा, संस्कृत आपल्या जीवनामध्ये आणण्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. संस्कृत आपल्याला जाणून घ्यायची आहे. जर आपण संस्कृत भाषेचा आपल्या जीवनामध्ये थोडाफार तरी वापर करण्याचा प्रयत्न केला तर आपली पुढील पिढी ह्या गोष्टी करणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला ह्या स्तोत्रांचं, कारण स्तोत्र हे इतके सुंदर असतात. आपण नेहमीच ऐकत आलेलो की स्तोत्र ही भगवंताची संस्कृत भाषा आहे, म्हणून स्तोत्र हे संस्कृत भाषेमध्ये असतात. म्हणून आपण संस्कृत देवांची भाषा आहे. देवांना जर आपल्याला खरंच देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला नक्कीच संस्कृत ही शिकावी लागेल आणि आपण मराठीत समजून घेण्याचा याच्यासाठी प्रयत्न करत आहोत की मराठीत जर आपल्याला समजेल तर आपल्याला संस्कृतमध्ये ते समजणार आहे. म्हणून आपण थोडक्यात आणि अगदी मोजक्या भाषेत याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्कीच ऐका. आजच्या अगोदर पण आपण बरेच स्तोत्र माझ्या YouTube चॅनलला मी दिलेले आहेत, तर त्याचाही आपण नक्कीच ऐकण्याचा प्रयत्न करा आणि इतरांनाही शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.